आणि खऱ्या अर्थानं आमचे माननीय ॲडव्होकेट अविनाश ठाकूर साहेब यांचं हे नेतृत्व आपल्याला पाहायला मिळतोय। पहिला चेंडू या ठिकाणी मिड ऑनच्या दिशेने खेळून काढलेला आहे। रनआउटचा धोका होता, मात्र थोडा फंबल झाले क्षेत्ररक्षक आणि पहिली धाव या ठिकाणी भोलानाथ आवरेच्या माध्यमातून आलेली आहे। सर एक गोष्ट आवर्जून सांगेन, 1 वर्ष तुमच्यापासून लांब होतो, परंतु भेंडकळला जेव्हा स्पर्धा होती 32 टीमची, तिथं मी गेलो होतो। दांडा संघ संपूर्ण स्क्वॉडसह किती खेळाडू असतील त्यांच्या स्क्वॉड मध्ये? तब्बल 32 संघ जे खेळाडू होते ते पूर्ण ट्रॅक सूट रेडी होते। विचार करा, गरजेचंच आहे प्रवीण सर। 32 आपल्या ग्रामीण क्रिकेटमध्ये असं समजलं जाते की एखाद्या खेळाडूला 12वा आपण जर ठेवला तर त्याला राग येतो की मला 12वा का ठेवला, पण आपण विचार करा केतन म्हात्रे सारखा एक खेळाडू आहे जो 12वा राहिला होता, मात्र आज तो या आपल्या भारतामध्ये 1 नंबरचा खेळाडू ठरलाय। असं काही नाही आहे, आपल्या क्रिकेटवरचं नेतृत्व, आपल्या क्रिकेटवरचं प्रेम आणि आपल्या संघाविषयी अभिमान कायम राहिला पाहिजे। नाही, याला कारणीभूत कांड्यावर बशी आहेत, ते कानान जास्त थुक्या टाकतात। थोडक्यात सांगायचं झालं तर ग्रामीण क्रिकेटमध्ये तीच गोष्ट आहे। चला आपण पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात करतोय। दुसरा चेंडू प्रतीक मोकलच्या माध्यमातून, दुसरा चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता, अगदी अचूक टप्प्यावर चेंडू टाकला होता, बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाही आहे आणि मात्र चेंडू जातोय या ठिकाणी निर्धाव। अगदी आपण पहिली संत सुरुवात भोलानाथ आवरेच्या माध्यमातून पाहायला मिळते या मैदानावर, कारण रोहित म्हात्रे सारखा एक अष्टपैलू खेळाडू आणि चिराग भोईर दोन्ही सुद्धा अष्टपैलू खेळाडू आहेत। अगदी गोलंदाजी फलंदाजीला साजेशी त्यांचे कौशल्य आहे। हा चेंडू सुद्धा काय उचली दिली गेलेली आहे या ठिकाणी। सर एक सांगू का, स्टॅन्स, रिदम आणि बॅलन्स या 3 गोष्टी खरंच खूप महत्वाच्या असतात। प्रतीक मोकल करेल तर काय करेल, हा चेंडू पकडणं गरजेचं आहे। आज राकेश मोकलची अनुपस्थिती मला दिसते, आहे का? नाही आहे, नक्कीच। येस, ओके ओके। खऱ्या अर्थाने चांगली गोलंदाजी आपल्याला म्हणावी लागेल, कारण आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेले। 3 चेंडूंमध्ये आपल्याला फक्त धाव फलकावर धावा मिळत आहेत, पाहायला त्या म्हणजे 2 धावा धाव फलकावर। पुन्हा एकदा प्रतीक आपल्या गोलंदाजी मार्कवर। हा चेंडू सुद्धा काय टाकला गेलाय, अगदी रोहित म्हात्रे सारख्या फलंदाजाला बांधून ठेवलंय, मोठा फटका खेळू दिला जात नाही आहे। काय चेंडू मध्ये गती आहे आणि काय व्हेरिएशन आहे, अगदी लेफ्टी आणि राईटी असं कॉम्बिनेशन असताना सुद्धा अगदी अचूक टप्प्यावर गोलंदाजी होणं हे खरं कौशल्य आहे गोलंदाजाचं। तुमच्या भात्यामध्ये 6 प्रकारचे चेंडू टाकण्याची ताकद असली पाहिजे, तो खरा गोलंदाज ओळखला जातोय। हा चेंडू उचललाय, झेल आहे या ठिकाणी लॉंग ऑफच्या दिशेने, मला वाटतं नाही स्टेट ड्राईव्ह चेंडू गेलाय आणि येतोय हा खणखणीत षटकार। डीजे खऱ्या अर्थानं आता रोहित म्हात्रे या ठिकाणी बहरताना दिसतो या मैदानावर। पहिला षटकार ठोकलाय, दुसरा चेंडू पुन्हा एकदा शॉट ऑफ पुल अप केलाय, चेंडू या ठिकाणी येतोय अगदी मिड विकेटच्या डोक्याच्या वरून, पुन्हा एकदा खणखणीत षटकार। उडाव खऱ्या अर्थानं आता आपल्याला या दोन्ही संघांमधला झंझावात पाहायला मिळतोय। अगदी 14 धावा झाल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आणि खऱ्या अर्थानं आपण म्हणतोय जेव्हा सगळं संपून गेलं असं आपल्याला वाटतं ना, तीच खरी वेळ असते ही नवीन काही सुरुवात करायची। आणि आता आपल्याला पाहिलं की 3 चेंडू मध्ये कुठेतरी बॅकफुटवर होता भोलानाथ आवरे संघ, पण त्याच्यानंतर रोहित म्हात्रे ऑन फायर आणि ठोकले 2 षटकार आणि या 2 षटकारांना धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्या म्हणजेच 14 बिनबाद 14 प्रतीक मोकल सारख्या फलंदाजाला या ठिकाणी 14 धावा ठोकणं म्हणजे खाऊ नाहीये।
पण मात्र हे घडवलंय अगदी रोहितनं आणि गरज होती संघाला या फटक्यांची, ती गरज ओळखून फटकेबाजी केली आहे या रोहितनं. नवीन गोलंदाज येते गोलंदाजी मार्कवर आदित्य म्हात्रे. नक्कीच राकेश का अनुपस्थित आहे त्याचं उत्तर मिळालंय. DHL प्रीमियर लीगला बरेचसे खेळाडू दिसत नाही आहेत, तिथे खेळताना दिसतात. आरशिया कंपनी जी DHL कंपनी आहे त्या कंपनीमध्ये बरेचसे कर्मचारी म्हणून काम करतात खेळाडू, आणि मग तिथे त्या प्रीमियर लीगला उपस्थित राहणं गरजेचं आहे म्हणून ते तिथं थांबले. नक्कीच, कारण आजचा दिवस खूप क्रिकेटचा मोठा आहे. CHA प्रीमियर लीग सुद्धा चालू आहे, त्या ठिकाणी सुद्धा बरेच खेळाडू या ठिकाणी आपल्याला खेळताना दिसत आहेत. पण आपण म्हणतो हंगाम क्रिकेटचा आहे, त्याच्यामुळे सगळीकडे ह्या आपल्याला गोष्टी पाहायला मिळतील. आदित्य गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू असेल चिराग भोईरसाठी. अगदी खोदून काढलाय चेंडू, चेंडू जाते सीमाच्या दिशेने आणि पकडला जातोय झेल आणि संपलाय या ठिकाणी चिराग भोईरचा खेळ. अगदी 0 या धावसंख्येवर बाद झालाय चिराग भोईर. आपण पाहिलं या मैदानावर बऱ्याच अनुषंगानं अगदी गोलंदाजी आपल्या दर्जेदार स्वरूपाची होत असताना कुठेतरी एखादा फटका येतो आणि रोहित मात्र सारखा फलंदाज धावसंख्या उभारतोय. पण आदित्यने पाहिलं की पहिल्याच चेंडूवर अगदी चिराग भोईर सारख्या डावखुरा फलंदाजाला या ठिकाणी झेल बाद केलाय. अगदी लॉंग ऑनच्या दिशेने हा फटका जोरदार मारला होता, अगदी खोदून काढला होता, मात्र त्या फटक्यामध्ये जान नव्हती. मात्र हा विकेट पहिला मिळालाय गावदेवी साई संघाला. नवीन फलंदाज या ठिकाणी आपल्याला जाताना दिसतोय प्रतीक गावण. हा सुद्धा अष्टपैलू असा खेळाडू आहे. रन मशीन आपण भोलानाथ आवरे संघाची म्हणावी तेवढी वावगीट असणारच आहे, कारण आपण बऱ्याच मैदानावर हे फलंदाज बहरताना आपण पाहिलेत. यस, आमच्या व्यासपीठावर महेश जनार्दन म्हात्रे साहेब आलेले आहेत, महेश नारायण पाडी साहेब देखील आलेले आहेत, गणेश बालकृष्ण पाडी साहेब दिले आहेत, त्याचप्रमाणे विशांत ठाकूर सर देखील आलेले आहेत. त्यांचंही मनपूर्वक आभार. आणि काही वेळानं इनिंग संपल्यानंतर आपण त्या प्रमुख मान्यवरांचा आपण आणि त्याचप्रमाणे गणेश दादा पाटील साहेब देखील इथे उपस्थित झाले आहेत. MCCचा माजी धुरंधर कर्णधार हे देखील उपस्थित आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत करेन. नक्कीच मान्यवर येती घरात तोची दिवाळी दसरा. चषकच असा आहे की त्या चषकासाठी अगदी उपसरपंच चषक आहे आणि या चषकासाठी अनेक मान्यवरांची मांदियाळी या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळते. सर, एक गोष्ट सांगेन, मी पनवेल मध्ये देखील गेले वर्षभर नव्हतो, परंतु त्याच्या अगोदर एक समालोचन कल्याण भागामध्ये केलं. 32 टीमा होत्या, सुपर 4 ला सामने आले, परंतु 12+3 15च्या व्यतिरिक्त त्या मैदानावर गर्दीच नाही आहे. मी विचारलं तर म्हणे लाईव्ह सामने बघताय. मी त्यांना सांगितलं धोंडू काका मैदानावर कधी आलात तर बरं होईल, जरा बघा आमच्या क्रेज काय असते प्रेक्षकांची. सामने 5,000चे आहेत की 5 लाखाचे हा मला माहिती नाही, आम्ही चांगला खेळ बघण्यासाठी उपस्थित नेहमी राहतो आणि असाच दर्जेदार खेळाची आवश्यकता असणार आहे. प्रतीक हा चेंडू बिमार चेंडू टाकला गेलाय, एक धाव या ठिकाणी पळून काढ दुसऱ्याचा प्रयत्न होतोय, थोडंसं क्षेत्ररक्षण फंबल होताना दिसतोय, मात्र त्याचा फायदा मिळतोय भोलानाथ आवरे संघाला. 2+1 अशा 3 धावा आणि फ्री हिट ऑन. अगदी चहा जसा टोच बुडवावा अशा पद्धतीचा हा चेंडू टाकला गेला आणि 3 धावा देऊन गेला. या 3 धावेने संघ पोहोचलाय तो म्हणजे 17च्या घरामध्ये. आदित्यने आतापर्यंत 2 चेंडू फेकले आहेत, 2 चेंडूंमध्ये या ठिकाणी 3च धावा, पण एक महत्वपूर्ण सफलता अगदी चिराग भोईर सारखी दिली. मात्र आता गोलंदाजीचं नियंत्रण थोडं भरकटलंय. पुन्हा एकदा फ्री हिट ऑन असणार आहे. पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन येते गोलंदाज या ठिकाणी आदित्य म्हात्रे. थोडस रनअप चुकलाय, वाऱ्याचा झोत आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी प्रत्येक फलंदाजाला शोभेल असा हा ग्राउंड आहे. अनुपस्थितीमध्ये कधी कोणाची लॉटरी लागेल का, अगदी आपलं मन भरून आलंय. हरेश दादाला मी पॉइंटच्या दिशेने बघतोय. यस, तो देखील स्पॉन्सर टू खेळाडू हा प्रवास बघायला मिळतोय. स्माइल करतात ते देखील, आणि हाच योगदान गरजेचं. आणि हाच चेंडू बघा अगदी काऊ कॉर्नरच्या वरून भेदून टाकलाय आणि येतोय हा दणदणाचा षटकार. डीजे
काकावर नेहमी ऐकायला मिळायचं सारखं प्रत्येक स्पर्धेमध्ये तेच गाणं बघायला मिळतंय. DJ सानेश. आता आवऱ्याचं गाणं, आता साई भवानीचं गाणं रेडी ठेवा ट्रॅकवर. नाही, त्याच्याबद्दल शंकाच नसणार आहे, कारण तो ऑपरेटर चांगला आहे, स्वतः साऊंड मालक आहे. Yes, yes. आणि खऱ्या अर्थानं त्याच्या माध्यमातून चांगली गाणीच लावली जात आहेत. तर ठीक आहे, या ठिकाणी पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. प्रतीक पुन्हा एकदा ठोकतोय, येतोय का सीमारेषा बाहेर आणि आला गेला षटकार. अय मित्र प्रशांत, किती मोठी चुकी आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, प्रतीक गावण हा बाहुबली आहे. प्रचंड मोठी सैतानी ताकद त्याच्या बॅट मध्ये आहे आणि हा गोलंदाज मोठी चुकी करतोय. शॉर्ट ऑन बॉल इतके भन्नाट फटके खेळतोय, हार्दिक पांड्या स्टाईलनं उडवतोय फटके आणि हे फुलटॉस डिलिव्हरी आणि हा चान्स. प्रशांत, सगळ्यात मोठी चुकी केलीस मित्रा. घर बसल्या तुला घरात घेणार नाही कुणी, कारण हा फलंदाज डेंजर आहे, बाहुबली आहे. हो, धावांचा डोंगर उभा करेल तेव्हा लक्षात येईल हा झेल किती महागडा ठरेल. नक्कीच प्रवीण ठाकूर सर. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर जातोय. पंच या ठिकाणी अवांतर घोषित करतायत आणि अवांतर धावेने धावसंख्येमध्ये भर पडते आहे. धावसंख्या पोहोचते या ठिकाणी 30च्या घरामध्ये. स्वतःचं अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय आपल्या उपस्थितीची कोणीही इथं दाद घेत नाहीये. त्या पद्धतीने आपण पाहिलंय की प्रतीकने हे दाखवलंय की मी या ठिकाणी सामना रंगवणार. हा चेंडू अगदी बॅटची खालची कडा लागली होती, मात्र एक धावका रोखू शकत नाहीये. एका धावेने संघ पुढे सरसावतोय, संघ पोहोचतोय, तो म्हणजे 31च्या घरामध्ये. का मी या संघाचा सदस्य आहे, का माझ्यावर या संघाची मदार टाकली गेली आहे, हे दोन्ही खेळाडू दाखवून देत आहेत. बरीच वर्ष क्रिकेट खेळणारा रोहित आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी धाव संख्येला चांगल्या गतीनं आकार देताना दिसतोय. तेवढ्याच ताकदीचा फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला प्रतीक. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आदित्य. हा लोअर फुलटॉस चेंडू अगदी भेदून दिलाय. चेंडू जातोय मिड विकेटच्या वरून, येतोय खानकडी षटकार. आता तुम्हाला बघायला WTC घर बसले आहे. या ठिकाणी मला वाटतं संपला गेलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात 37, तब्बल 37. 1 विकेटच्या पतनानंतर 37 धावा. अगदी धावांचा डोंगर रचला गेलाय भोलानाथ आवरे संघाच्या माध्यमातून आणि गरज होती या फलंदाजीची, कारण आपण पाहिलंय अगदी 23 धावांची लयलूट झाली या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 14 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 23 धावा आणि 1 विकेट. आणि आपण पाहिलंय की रोहित मात्र आता बहरताना दिसतोय. अगदी षटकार हॅट्रिक त्याच्या माध्यमातून लावली गेली आहे. नवीन गोलंदाज येतो गोलंदाजी मार्कवर, तो म्हणजेच प्रतीक मोकल. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 3रं षटक घेऊन येतोय. आता मात्र प्रतीक आणि प्रतीक अशी जोडी मैदानावर, दोघांमधलं हे द्वंद्व अगदी फलंदाजी आणि गोलंदाजी मधलं आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू जोरदार हिट करण्याचा प्रयत्न केला होता, बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाही. काय गती आहे, अगदी मगाशी पहिल्या षटकामध्ये जी या ठिकाणी गोलंदाजी केली होती त्याचीच पुनरावृत्ती या ठिकाणी करताना दिसतोय गोलंदाज प्रतीक. खऱ्या अर्थानं त्याच्या भात्यामध्ये ही गोलंदाजी आहे. 6 प्रकारची 6 चेंडू टाकण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे, पण तेवढाच ताकदीचा फलंदाज प्रतीक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय गावंड. दुसरा चेंडू अगदी जलद चेंडू टाकला होता, चेंडू फुलटॉस होता, बॅटच्या पट्ट्यात आला नाही आहे. अगदी चेंडू कार्पेटच्या साहाय्याने खदत गेला आणि 1 धावका रोखू शकत नाही आहे. एका धावेनं संघ पुढे सरसावलाय 38च्या घरामध्ये. 38 धावा. किती धावांपर्यंत मजल मारतोय भोलानाथ आवरे संघ. आणि भोलानाथ आवरे संघाचं आपण पाहिलं की कधी या ठिकाणी हॅलो
मोठी धावसंख्या उभारून सांगू शकत नाही. यस अनिकेत मोकल, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर व्यासपीठावर या. आम्हाला तुमचा देखील यथोचित मान सन्मान करावायचा आहे. अनिकेत मोकलनं व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचप्रमाणे चेतन पाटील साहेबांना विनंती आहे, आपणही व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होती आहे. पुढचा चेंडू, हा चेंडू कट करतोय. अगदी आपण पाहिलंय, अगदी फर्स्ट लिफ्टच्या वरून चेंडू गेला सीमारेषा पार आणि येतोय हा खणखणीत चौकार. बेचाळीस धावांचं डोंगर उभं झालंय. अगदी चांगली फलंदाजी, अगदी दटून केलेली ही फलंदाजी, कारण प्रतीक आणि रोहित अगदी पूर्ण मदार आपल्या खांद्यावर घेऊन खेळतायत या मैदानावर भोलानाथ आवरेच्या संघाच्या माध्यमातून. पण ही जोडी फोडण्यासाठी अगदी धारदार गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज या ठिकाणी प्रतीकला. वाघोडे गावचे विद्यमान सरपंच मान्य कुणाल पाटील साहेबांचं आगमन झालंय. त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अगत्यपूर्वक निमंत्रण दिलं होतं आणि त्या निमंत्रणाचा स्वीकार करून कुणाल पाटील साहेब इथं उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आपण आसनस्थ व्हायचं आहे. यस भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांना तिकीट देखील मिळलं जाईल शिवसेनेच्या माध्यमातून. म्हणून या व्यक्तिमत्वाचा आपण यथोचित मान सन्मान इनिंग संपल्यानंतर नक्कीच करणार आहोत. या ठिकाणी 4 चेंडू या षटकातील संपल्या. चांगला चेंडू चौथा टाकला होता, अगदी निर्धाव चेंडू. 5व्या चेंडूची फेकी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज प्रतीक. हा चेंडू उजव्या एसटीच्या बराचसा बाहेर जातोय. पंच वीरेंद्र या ठिकाणी अवांतर घोषित करतायत. अवांतर धावेनं अगदी बोनस स्वरूपामध्ये धावसंख्येमध्ये भर पडते आहे. धावसंख्या पोहोचते आहे ती म्हणजे 43च्या घरामध्ये. अजूनही 2 षटक येणं बाकी आहेत. अगदी गोलंदाजी आणि फलंदाजी मधलं हे द्वंद्व आपल्याला पाहायला मिळतो या मैदानावर. कधी गोलंदाजी सरशी होते आहे तर कधी एखादा दुसरा फटका असा येतोय की पूर्ण गोलंदाजाला अगदी नामशेष करून जातोय. हा चेंडू खोदून काढलाय. चेंडू येते या ठिकाणी मिड विकेटच्या दिशेनं. एक धाव पळून काढली, दुसऱ्या धावचा प्रयत्न नाही आहे. नकार दिलाय प्रतीकनं. एका धावेवर समाधान मानावं लागतोय. एका धावेनं मात्र संघ पोहोचलाय तो म्हणजे 44च्या घरामध्ये. अजूनही शेवटचा चेंडू येणं बाकी आहे या षटकातील. गोलंदाज प्रतीक मोकलच्या माध्यमातून ही जोडी फोडण्यामध्ये अयशस्वी ठरलाय गोलंदाज. सर खरं तर प्रतीक मोकल तो प्रयत्न करतोय, परंतु दोन्ही फलंदाज त्याच्या ताकास तूर लावू देत नाही आहे. फलंदाजांना खरं तर नाकात दम आणलाय प्रतीकच्या. विकेट महत्वाची आहे आणि ती विकेट मिळताना दिसणार नाही आहे. नाकात समोर चेंडू उडवलाय. मातीचा सुगंध देऊन जाणारी परफ्यूम डिलिव्हरी फेकली. पाणी घेऊन जा मैदानावर. 12वे खेळाडू पाणी घेऊन जा लगेच. खरं तर त्यांच्याकडे प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती आहे म्हणून साई संघ थोडासा दबकत खेळतोय. परंतु एक गोष्ट सांगेन की हे दोन्ही फलंदाज अजूनही मैदानावर स्थिर आहेत. म्हणजे धावांचा डोंगर ते नक्कीच उभारू शकतील, कारण दोन्ही फलंदाज हे चांगल्या टच मध्ये आहेत या हंगामामध्ये. खऱ्या अर्थानं प्रवीण सर सांगायचं झालं तरी जुने जाणते जरी खेळाडू नसले तरी आताचे नवीन जे खेळाडू तयार झाले तर त्यांना सुद्धा संधी या मॅचेसच्या माध्यमातून मिळतं. आणि खऱ्या अर्थानं आताचे तरुण जी युवक पिढी आहे ही कुठेतरी क्रिकेटमध्ये अगदी वरच्या स्तराला येताना आपल्याला दिसते. प्रत्येक गावामध्ये आज नवतरुण आपल्याला बहरताना दिसतात. काय वाटतंय? तुमच्या विषयाला मी नक्कीच फाटा फोडेन. वेळ आहे आपल्याकडे, थोडासा बोलावं लागेल. खरं तर नवीन खेळाडूंना संधी कधी मिळते माहिती आहे ना, मगाशी देखील मी बोललो होतो. नवीन खेळाडूंना संधी कधी देतात माहिती आहे? एका षटकामध्ये 5 धावा, 10 धावा. अंपायर पाणी स्प्रे घेऊन जा मैदानाकडे. येस, तेव्हा मात्र संधी दिली जाते आणि त्यांचा पालापाचोला करतात जेव्हा ना समोरची अपोजिट टीम. कारण आता गोलंदाजांकडे काहीच शिल्लक नाहीये. तुम्ही 35 नाही 40 धावा असतील तर त्या सहज दिल्या चेस होतात. मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा त्या धावा चेस केल्या जातात तेव्हा मात्र त्यांचं नाव त्या टेनिस पटलावरून बाद केलं जाते. आणि मग काय सांगणार माहिती आहे? बघलास कसा प्रेशर इतकी वर्ष आम्ही झेलत होतो. लक्षात ठेवा.
यस चंद्रशेखर जनार्दन म्हात्रे साहेबांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. एमसीसी संघाचे माजी क्रिकेटपटू 3 षटक या ठिकाणी संपली आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या म्हणजेच 1 बाद 44 धावा. नवीन गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर येतोय प्रमोद पाटील. आणि खऱ्या अर्थानं या दोन्ही फलंदाजाला बाद करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते या मैदानावर. अगदी स्वतःच्या भात्यामधल्या प्रत्येक चेंडू कौशल्यपूर्ण टाकण्याचा प्रयत्न प्रत्येक गोलंदाज करतोय, पण यश मात्र येत नाही आहे. पहिला चेंडू घेऊन येणार आहे गोलंदाज तो प्रमोद पाटील यांचा पहिलाच फुलटॉस चेंडू. पंचांचा इशारा तो बीमर आणि या ठिकाणी झेल होता, मात्र झेल सुटला गेलाय, अगदी षटकार गेलाय आणि या षटकारानं मात्र जोरदार टाळ्यांना स्वागत होते डीजे. सिक्स नंबरची जर्सीचा आज काहीतरी बिनसलंय. 2 झेल आणि ते महत्वपूर्ण झेल आहे. नुसते झेल सोडले नाही आहेत, 12 धावा दिल्यात आणि हे दोन्ही फलंदाज मैदानावर जिवंत आहे. त्याचं सगळं क्रेडिट या 26 नंबर अर्थात प्रशांतला आहे. सोने पे सुहागा साई टीम मधला सर्वात बेस्ट फिल्डर. वेळ प्रत्येकाची येते बघा. आज 26 नंबरची जर्सी फंबल झाली आणि इथं दंगल बघायला मिळते. दंगल करतोय भोलानाथ आवरा संघ. फ्री हिट ऑन असणार आहे. कुठेतरी चूक झाली ना तर समोरच्या संघाला याचा फायदा मिळतोय. आज साई संघ चूक करतोय पण त्याचा फायदा मिळतोय या ठिकाणी आवरे संघाला. अगदी या 7 धावांनी संघ पुढे सरसावलाय. संघ पोहोचलाय 51च्या घरामध्ये. जोरदार टाळ्या होऊ द्या भोळेनाथ आवरे संघासाठी. अगदी 50 पार केलेली आहे त्यांनी धावांच्या या आपल्या फाइट मध्ये. सबसे आंखें तेज किसकी होगी और सबसे नजदीक से कोई क्रिकेट देख रहा है तो अंपायर. आपण काही चर्चा करण्यात अर्थ नाही आहे. योग्य तो निर्णय त्यांच्या मार्फत होईल. आपण चर्चा करू नका. असतील खुर्च्या म्हणून होतील चर्चा. डगआउट मध्ये देखील चर्चा नाही झाली पाहिजे. विशाल दादा नो डाऊट शांत कूल. आमचे डीजे शानेश ते कूल वालं गाणं जरा लक्षात ठेवा. आम्ही बोललो की तयार ना, म्हणजे डीजे मॅडीला संधी का मिळते प्रत्येक स्पर्धेमध्ये त्याचं कारण आहे. आम्ही बोललो तर बोललो की तो ताकद म्हणून ते गाणं लगेच तयार असतं त्याच्या ट्रॅकवर. हे तयारीत राहा. तुमचंही नाव आम्हाला 7 समुद्र पालक न्यायचं आहे. ऑप्शनच्या बाहेर दंडित केलं जाईल. अवांतर चेंडू फ्री हिट अजूनही ऑन असणार आहे. धूर्त कर्णधार प्रमोद पाटील आता फंबल झालाय. दबाव दबाव आणि दबाव. या दबावाला झुगारून द्यायचा असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. आज आपण पाहतोय की रोहित म्हात्रे सारखा फलंदाज अगदी एक हाती या ठिकाणी आपल्या संघासाठी धावांचा डोंगर उभा करतोय आणि दुसऱ्या बाजूला प्रतीक या ठिकाणी अगदी तशाच पद्धतीची साजेची साथ या ठिकाणी देतोय दोन्ही फलंदाजाला. बघा टेनिस विश्वामध्ये आता अंपायरला सगळी गॉगल द्यावी लागेल. सेफ्टी गॉगल्स द्यावे लागतील. कारण तिथं आमचा वीरू नावाचं जे वादळ आहे ते अजूनही घोंगावलं नाही फारसं, परंतु मैदानावर पंचगिरी करत असताना त्यांच्या डोळ्याला देखील तिथं मार लागलाय. म्हणजे ह्या गॉगल्स सेफ्टी गॉगल्स देणं गरजेचे आहे असं वाटू लागलंय आता. पुढचा चेंडू आहे. हा चेंडू सुद्धा उजव्या अष्टीच्या बाहेर जातोय. दंडित केलं जात आहे. 1 धाव पुन्हा एकदा बोनस स्वरूपामध्ये या ठिकाणी नोंदवली जाते धाव फलकावर. काय बिनसले स्वतः कर्णधार या ठिकाणी प्रमोद पाटील आपल्या गावदेवी साई संघाचा थोडासा विचार करतोय. काय करावं, कशा पद्धतीची गोलंदाजी केली जावी या फलंदाजांसाठी. मी एक गोष्ट नक्कीच सांगेन. क्रिकेट असो आपलं घरगुती आयुष्य असो, आयुष्यात कधी तुम्ही जर असं टेन्शन मध्ये दिसाल ना, मला तो अनुभव आहे. डोक्यावर बर्फाची लादी आणि तोंडात साखर ठेवा, सगळं काही सुरळीत होईल. हा चेंडू फेकून दिलाय. चेंडू येतोय मिड विकेटच्या डोक्याच्या वरून आणि येतोय बिग 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 षटकार.
दोन्ही कर्णधार आहेत. गोलंदाजी करणारा कर्णधार प्रमोद पाटील साई आणि फलंदाजी करणारा कर्णधार रोहित म्हात्रे आवरे. काय म्हणाल? नाही, खर तर रोहित आला, त्यांना नेहमी कसं असतंय, त्यांचे यंदाचे स्टार मजबूत आहेत रोहितचे. त्याने कर्णधाराची धुरा सांभाळली. ते नेहमी येतात लेट पण शेट होऊन जातात. त्यांच्याकडे ती क्षमता जबरदस्त आहे. काय कुणास ठाऊक, इंडियामध्ये राहतात ना ते, आणि त्यात भोलानाथ आवरे संघाचे प्लेयर आहेत, त्यामुळे त्यांना ती सवय आहे. अरबी समुद्राच्या अगदी जवळ राहणारा हा गाव आहे, त्याच्यामुळे सगळे वारे त्यांच्या बाजूनेच पहिले येतात. काय बहरलाय, पुन्हा येतोय बिग षटकार डीजे. रसिका रणजित ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य बिरकोन यांच्या वतीने या स्पर्धेकरता 1001 रुपयाची देणगी देण्यात आली. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. रोहित शर्मा चा प्रचंड मोठा फॅन आहे. एका बाजूला 45 नंबरची जर्सी मिस्टर प्रतीक अर्थात मॅन फ्रॉम साई, परंतु सध्याच्या घडीला रोहित शर्माचा फॅन जो आहे तो रोहित कामगिरी करताना दिसतोय. नक्कीच तब्बल 11 चेंडूंमध्ये अगदी 42 धावा, त्याच्यामध्ये 6 षटकार आणि 1 चौकाराची बहारदार खेळी करणारा हा दिवस या स्पर्धेचा मला वाटतं चौथा असावा कदाचित. जब ठाकुर आते तो ऐसी बल्लेबाजी होती है. ऐसा कोई शहर नहीं जहां इस बल्लेबाज का कहर नहीं, और ऐसी कोई गली नहीं जहां ठाकुरों की चली नहीं. आणि हे 42-45 या धावा होताना दिसत आहेत. नक्कीच जबरदस्त आहे. आपण पाहतोय एवढी मोठी बाईक अगदी सिरीसाठी ठेवलेली आहे. प्रत्येक खेळाडू या ठिकाणी अगदी प्राण प्रतिष्ठेला लावतोय. हा चेंडू अगदी खोलवर टाकला होता. चेंडू येतो या ठिकाणी मिड ऑनच्या दिशेनं. एक धाव पूर्ण की दुसऱ्या धावचा प्रयत्न केला होता, मात्र नकार दिलाय. धाव फलकावर पोहोचल्या त्या म्हणजे तब्बल 66 धावा. एकच विकेट्स या ठिकाणी बहाल झालेली आहे आणि एका विकेटच्या अगदी नुकसान नंतर धाव फलकावर आपल्याला 66 पाहायला मिळतात. याच दरम्यान आमचे सन्माननीय अतिथी भरत बळीराम पाटील साहेब देखील उपस्थित झालेत. त्यांच्या वतीने या स्पर्धेकरता 2001 रुपयाची देणगी दिलेली आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत करेन. अगदी रोमहर्षक सामना आपल्याला पाहायला मिळतो या मैदानावर. या 2 धावा, या 2 धावेनं मात्र संघ पुढे सरसावलाय. संघ पोहोचतोय तो 68 घरामध्ये. अगदी उच्चांक आणि उच्चांक. अजूनपर्यंत या षटकातील 2 चेंडू येणं बाकी आहेत. हा चेंडू अगदी सुरेख, आता मात्र खोलवर टाकला होता. बॅटचा पट्ट्यात चेंडू आला नाहीये. बाकीचं काम यष्टीरक्षकांना अगदी परिपूर्ण पार केलंय. डॉट चेंडू येतोय. आता मात्र कुठेतरी हा चेंडू पाहिल्यानंतर असं वाटतं की गोलंदाजीला धार आलेली दिसते. शेवटचा चेंडू आपल्या गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज आपल्याला प्रमोद पाटील. हा फुलटॉस चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या वरून गेलाय, अडवला जातोय त्या ठिकाणी. 2 धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी तिसऱ्या पंचाची मागणी केलेली दिसते आपल्याला. येस, WTC सज्ज राहायचं आहे. बाकी कुणी काय बोलणार नाही आहे. योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल, नो डाऊट. येस, समीर सर तिथं दिसत आहे. कुणी बोलायचं नाही आहे. पूर्ण अधिकार हे कमिटीला आहेत. घर बसल्या कॉमेंट्री ऐकली जाते बच्चूंकडून, गृहमंत्र्यांकडून देखील कॉमेंट्री ऐकली जाते. आणि समाधान माळी सर खुश आहेत, कारण जेव्हा गृहिणी ऐकते ना तेव्हा सांगितलं जातंय काय करतोय मी बघ बाबा, इथं तुला असं वाटतंय तुम्हीच दमताव मोठं. तर बेंबीचे देठापासून वरडायला लागतंय, तर कुठं लोकांना आवडतो ना मी. यस, बॅट हवेत आहे आणि फलंदाज बाद होईल. रोहित ची फलंदाजी संपुष्टात आणली आहे. ही एकच धाव असेल, लक्षात असू द्या. आणि 2 धावांची पेनल्टी आम्ही नंतर ऍड करणार आहोतच इनिंग संपल्यानंतर. सत्या भोईर मैदानाकडे रवाना झालाय. त्याची हेअरस्टाईल यंदाची मला खूप आवडली. अगदी जर जनरल मुशरफ इथं असते ना तर त्यांनी सांगितलं असतं ये बाल हमको दे दे, ये बाल हमको दे दे, क्योंकि मैं क्यों बोल रहा हूं,
क्योंकि जो गब्बर है वो गब्बर इनकी स्कोर में अभी नहीं है, इनके स्कोर में वो डैनी नहीं है, क्योंकि शोले का जो डैनी था ना वो दूर जा चुका है, बहुत दूर जा चुका है. अरे मी बोलतो ऑन दी स्पॉट, माझं प्रेम आहे तुमच्यावर, मला हे बोलावं असं वाटतं म्हणून मी नेहमी बोलत असतो. परेश पाटील आणि सुशांत पाटील साहेबांना विनंती करेन आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नवापाडा संघाचे बॅकर्स आहेत, दोघांनाही विनंती असेल या सन्माननीय अतिथींना आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. धावा धापटल्यावर बघायला मिळतील सुशांत माळी सर, 69 धावांचा डोंगर आणि अजूनही एक चेंडू या षटकातील नाही ओव्हर झाली आणि मला वाटतं एक षटक अजून असावं या पूर्वार्धामधील. प्रणित येईल नवीन गोलंदाज. साईगाव म्हटलं तर प्रचंड मोठं गाव आहे, क्रिकेटवर प्रेम करणारे दर्दी प्रेक्षक मायबाप आहेत, परंतु का कुणास ठाऊक विखुरले गेले. हे गाव एकत्र व्हायचं असेल तर हे क्रिकेटच माध्यम असू शकेल. प्रयत्न झाले पाहिजेत, गावाच्या नावासाठी गावाच्या एकीसाठी संघर्ष व्हायला पाहिजे आणि तरच चित्र बदलेल, तरच चित्र बदलेल, योग्य तो प्लॅटफॉर्म मिळेल. प्रत्येक गावाकरता हे वाक्य म्हणतोय मी, गरज आहे, गरज आहे, सगळ्यांनी एकत्र व्हा. ओव्हर टू सुशांत माळी सर. पहिला चेंडू या ठिकाणी भेदून काढलाय, चेंडू जाते लॉंग ऑफच्या डोक्याच्या वरून आणि हा येतोय खणखणीत षटकार. ऑन फायर. मी म्हटलं होतं फिनिशर खेळाडू आहे, थोडी स्टाईलनं फटकेबाजी करणार, नो डाऊट. सत्या फोईर मारलाय, ठोकराय, पहिला चेंडू हवाई सफरीला पाठवलाय, हवाई याला केलाय षटकार. प्रणित ठाकूरच्या पहिल्या चेंडूवर ठोकलाय षटकार. दुसरा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता, चेंडू पुन्हा एकदा येतोय सीमारेषा पार आणि दन 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 करत जातोय षटकार. मारून मारून ग्रीन बॉलला मारून मारून लाल 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 गुंजाल करून ठेवलाय. सुपर फलंदाजी, क्या बात आहे. येणारा प्रत्येक खेळाडू जणू काही बॅवल्यांमधून सेट होऊन आला असं वाटू लागलाय. अटॅक अटॅक आणि अटॅक. आता अटॅक यायची पाळी आली. प्रेक्षक मायबाप जर साई संघाचे जरा कमजोर नाही आहेत, तेही लढवई आहे. उत्तरार्धामध्ये मीही कॉमेंट्री करेन, तुम्हालाही चांगलाच प्रोत्साहित करेन, नो डाऊट. थांबवायचं नाही आहे. सुशांत माळी सर रेडी आहे. सुरुवात चांगली असेल ना तर त्याचा शेवट सुद्धा चांगला होतोय. अगदी चांगली सुरुवात करून दिली होती रोहितनं आणि हा चेंडू पुन्हा एकदा भरकवलाय, चेंडू येतोय हॅट्रिक, हॅट्रिक षटकार. डीजे डीजे खऱ्या अर्थानं या इनिंग मध्ये आपल्याला तिसरी हॅट्रिक षटकारांची पाहायला मिळाली. 2 रोहितच्या माध्यमातून आणि आता सत्याच्या माध्यमातून. अगदी सत्याचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं गोलंदाज रणजित ठाकूर, प्रणित ठाकूर यांच्या अगदी 3 चेंडूवर 3 षटकार ठोकले आहेत. काय क्रिकेट मधला हे बदल पाहायला मिळतोय. 6 चेंडू मध्ये 6 षटकार येतील का? काय घडेल, काय बिघडेल या मैदानावर. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर टाकला जातोय. पंच या ठिकाणी दंडित करतायत. 1 धाव बोनस स्वरूपामध्ये अगदी भोलानाथ आवरे संघाच्या खात्यावर नोंदवली जाते आहे. धाव संख्या धाव फलकावर तब्बल 88 धावा. हे उच्चांक या मैदानावर पाहायला मिळतोय. ठोकला ठोकला, चौथा बाहेर चेंडू येतोय, बिग षटकार. ओढ विकेट, ओढ विकेट. या षटकार खऱ्या अर्थाने डीजे आपल्या या ठिकाणी सानेचं अभिनंदन करायला लागेल. गाणी काही चेंज होत नाही आणि हाच गाणी
त्या फलंदाजाला मी एक प्रोत्साहित सांगेन, करते. अजून पूर्वार्धात चालू आहे, उत्तरार्धामध्ये भवानी माता देखील अंगात येईल, तेव्हा माझ्याकडे असेल, लक्षात घ्या. फक्त 100% ट्रॅकवर रेडी असू द्या. 100%, कारण दोन्ही संघ अगदी तुल्य आणि बल्य आपल्याला पाहायला मिळतात या मैदानावर. कोई किसी से कम नहीं, इसलिए हमें कोई गम नहीं. बात है, क्या बात है. शेरो शायरी बाबूच्या अंगात घुसायला लागले हलू हलू. हा नक्कीच 4 चेंडूवर 4 षटकार पाहिल्यानंतर अगदी प्रेक्षकांचं मन मात्र खुश होतोय. या ठिकाणी 5वा चेंडू कशा पद्धतीने टाकला जातोय बघूया. गोलंदाज क्षेत्ररक्षण थोडस आपल्याला सजवलेलं दिसत नव्हतं, मात्र आता धारदार तलवार आपल्या हातामध्ये घेऊन सत्या मात्र सज्ज होतो. हा चेंडू अजूनही नियंत्रण बिघडलंय. वाईट चेंडू दंडित. पुन्हा एकदा 1 धाव, 95 धावा, शतकी पार होतय का भोलानाथ आवरे संघाची? 6 चेंडू मध्ये 6 षटकार बसतील का, की सत्याची विकेट पडेल? काय घडेल या मैदानावर बघूया. सामना तर रंगतदार होताना दिसतोय. हा चेंडू ठोकलाय. 5 चेंडूंमध्ये 5 षटकार. डीजे थांब. 101 धावा जोरदार ठळ्या झाल्या पाहिजेत या स्पर्धेतला उच्चांक धावांचा. 101 101 ठोक. आहे आपण चेंडू या ठिकाणी भीमर आहे का पाहायचा आहे. तिसरे पंच या ठिकाणी काम पाहतायत. येस, रवी पाटील साहेबांना विनंती करेन, आपण व्यासपीठावर स्थान आपण नवायचं. येस, आपली जागा ती नाही आहे, आपण व्यासपीठावर या. आपली जागा आमच्या हृदयात आहे, म्हणून आपण व्यासपीठावर यावं. फेअर डिलिव्हरी आहे. फेअर डिलिव्हरी. येस, नो डाऊट. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. 1000 रुपयाचं पारितोषिक विशाल यांनी आणलंय अंकल पाटील यांच्या वतीनं. मारो नाही तर नाही मारो, 1000 रुपये मिळतील सत्या भोईर करता. नाही, मला वाटतंय दर्शन बांदेकर अंगात यायला पाहिजे. दर्शन बांदेकरने अशा बराच वेळा कारनामा केलाय. अंकेश कामोडकरनं देखील कारनामा केलाय. वैशाली संघाविरुद्ध 5 षटकार मारले एका गोलंदाजाला. 6व्यावर अगोदर प्लेटच्या भूमिकेत थांबला, आणि जर तसं घडलं तर सॅल्यूट मारला जाईल सत्या भोईर करता. मी स्वतः सॅल्यूट मारेन. सायकर मारतील ना मारतील, मी 100% मारेन. ओहो, मी मारलाय उभं राहून कडक सॅल्यूट मारलाय सत्या भोईर. अहे, क्या बात है. सॅल्यूट मारलाय, मी सॅल्यूट मारलाय, नो डाऊट. जोरदार टाळ्या होऊ द्या साई फलंदाजासाठी. संघाच्या गोटातून देखील सॅल्यूट मारला गेलाय. टाळ्यांचा गजर देखील होतोय सत्या भोईर करून. प्रतीकने देखील हँडशेक केलाय, नो डाऊट. क्या बात है. ही खेळाडू वृत्ती आहे. हार जीत हा खेळाचा भाग आहे. येस, आपण स्वागत समारंभाकडे जाऊया. धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात तब्बल 103 आणि 104 धावांचं आव्हान असणार आहे साई संघ. येस, नो डाऊट. या दरम्यान ज्यांना नवघर जिल्हा परिषद मतदारसंघातून महायुतीचे जिल्हा परिषदेचे तिकीट मिळत आहे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, मॅन फ्रॉम सरपंच, मॅन फ्रॉम पागोडे, अर्थात ते आहेत कुणाल पाटील साहेबांना मी विनंती करेन कॉम्बॉक्स मध्ये येऊन आपला यथोचित मान स्वीकारायचा आहे. माहिती उपदा शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण आपल्या मनात चिरंतन म्हणून सन्मान चिन्ह देऊन कुणाल पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान बघायला मिळेल. त्यांच्या वतीने या स्पर्धेकरता रोख रक्कम 2501 रुपयाचं पारितोषिक दिलं गेलंय. मनपूर्वक त्यांचं स्वागत करेन. आपण आलात, आमच्या विनंतीला मान देऊन त्याबद्दल मनपूर्वक आभार. तदनंतर विनंती करेन स्वर्गीय अविनाश पाटील यांच्या स्मरणार्थ श्री चंद्रशेखर जनार्दन म्हात्रे अर्थात एमसीसी संघाचा माजी खेळाडू चंद्रशेखर म्हात्रे साहेबांना विनंती करेन, आपण या. आम्हाला तुमचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. लगेचच या, जास्त वेळ दौडू नका, कारण मॅच लगेच आम्हाला ऑन करायची आहे. येस, मच्छिंद्र मोकल सर दिसत आहेत, त्यांना विनंती करेन आपण कोचच्या भूमिकेत नको, आपण वर या, कारण हरीश मोकल सरांचा मी शिष्य आहे आणि हे भवानी जंक्शनचं नातं अगदी लहानपणापासून आहे. आणि साई म्हटली तर भवानी मातेचं, तिच्या चरणी मी नेहमी जात असतो. तदनंतर जाईन मालिकावीराचा पुरस्कार आम्हाला देणारे महेश म्हात्रे सर, माजी
गावखुरा ऑलराऊंडर एमसीसी संघाचा आणि प्रत्येक संघासाठी सामन्यांकरता लागणारे चेंडू पुरवलेत, म्हणून महेश म्हात्रे सरांचा देखील आम्हाला यथोचित मान सन्मान करायचा आहे. सत्या भोईर आल्यानंतर 1000 रुपये घेऊन जायचे, मी स्कोरर मित्राकडे देतो. हे पैसे आमच्याकडे नको, कारण ते मोठं दडपण असतं. पैसा म्हटलं तर दडपण, ते दडपण अजिबात नको माझ्यावर. येस, गणेश बालकृष्ण पाटील साहेबांचा यथोचित माजी खेळाडू एमसीसी संघाचा चिवट, अर्थात सिंगल डबल धावा घे किंवा कमॉन कमॉन म्हणजे 11च्या 11 खेळाडूंना जागे ठेवण्याचं काम कोण करत असेल तर गणेश पाटील सर. म्हणून त्या स्लिप मध्ये राहणारे अगदी किशोर दादाच्या बाजूला राहणारा हा क्षेत्ररक्षक, त्याचाही यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे महेश नारायण पाटील साहेब देखील आमच्या स्पर्धेकरता आलेत, त्यांचाही आम्हाला यथोचित मान सन्मान करायचा आहे. शरद दादा मला दिसत नाही, शरद दादा म्हटलं तर SLB ची बॅट हे समीकरण आहे. येस, त्यांचंही स्वागत असेल. भरत बळीराम पाटील यांच्या वतीनं या स्पर्धेकरता 2001 रुपये आलेले आहेत, त्यांचंही आम्हाला यथोचित मान सन्मान करायचा आहे. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा यथोचित मान सन्मान बघायला मिळतोय. मुकुंद गावण, येस, समर्थ चषकाचे मुख्य आयोजक, येणारी मोठी स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला येते. ग्रँड एंट्री बघायला मिळेल. मुकुंद गावण, कॅमेरा ऑन करा. WTC मुकुंद गावण साहेबांवर कॅमेरा फोकस करा. याच मैदानावर एक मोठी स्पर्धा येईल, 33 बाईक, सगळ्यात मोठं आकर्षण असणार आहे. ही स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. अगदी उत्कंठा वाढली, प्रत्येक टीम ऍडव्हान्स घेऊन रेडी आहे. माझी टीम, माझी टीम घे, माझी टीम घे. कोणाला घ्यावं कोणाला घेऊ नये, पण एक आहे, संपूर्ण गावाची एकच टीम असेल. हा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे, म्हणून सांगतोय गावानं एकत्र व्हा. 33 बाईक तुमच्या ताब्यात येण्यासाठी प्रयत्न करा. फोन नका रे सध्या, थांब जरासा. या फोन मी स्विच ऑफच करते आता, कारण घुसलला नाही तरी पण प्रॉब्लेम आहे. धन्यवाद दादा. येस, मुकुंद गावण साहेबांना विनंती करेन आणि कमलाकर गावण साहेबांना विनंती करेन, आपण ही व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. विजयासाठी करायचे आहे धावा. 30 चेंडू, 30 चेंडू, 104 धावांची गरज आहे. आपल्याला 105 धावा कराव्या लागतील. 102 धावा काढल्यात आणि 2 धावांची पेनल्टी, अशा एकूण 104 झाल्यात, प्लस 2 धावा 106 आणि विजयाकरता करायच्या आहेत 107 बरोबर. यस, मुकुंद गावड साहेब आलेत. मुकुंद म्हटलं तर नावातच कृष्ण आहे. यस, ग्रामपंचायत सदस्य रसिका रणजित ठाकूर मॅडम यांच्या वतीनं आम्हाला 1001 रुपयाची देणगी आली, त्यांचंही मनपूर्वक स्वागत करेन. जाऊया सामन्याकडे. 107 धावांचा भला मोठा डोंगर, 106 धावांचा भला मोठा डोंगर, आणि हा डोंगर जर फोडायचा असेल ना तर तुम्हाला बुलडोजर घेऊन मैदानावर यावं लागेल. आणि म्हणून स्ट्राईक एंडला संकेत मोकल आणि नॉन एंडला प्रतीक मोकल. जरा बघा, स्टान्स बघा. प्रतीक मोकल 45 आणि रोहित शर्माचा का फॅन आहे, सेम रोहित शर्मा AWTC. बक्की पहिला चेंडू तेवढ्या ताकदीने दडवलाय. 14 नंबरची जर्सी राजानं पकडलाय चेंडू. एकच धाव, सिंगल धाव, एका धावनं फरक पडणार नाही आहे. मोठे फटके प्रत्येक चेंडूवर प्रहार करावे लागतील. अनिकेत मोकलला विनंती आहे, माझा आवाज तुझ्यापर्यंत कदाचित पोहोचत नसेल. दादा एकीवरती तुमचाही आम्हाला यथोचित मान सन्मान करायचा आहे. एक गाव एक टीम होणं गरजेचं आहे, आणि समर्थ चषकामध्ये खेळायचं असेल तर हा फॉर्म्युला महत्वाचा आहे. अहो, ब्लॉक डीजे रॉकी येतोय, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. या लवकर. येस डीजे रॉकी, या लवकर. आणि गाव एकत्र करण्याचा नवीन फंडा निर्माण केला आहे मुकुंद गावण साहेब, धन्यवाद. समर्थ तुम्हाला खूप चांगलं देईल, भरपूर देईल, कारण गावाला एकत्रित आणण्याचं काम समर्थ चषकाच्या माध्यमातून केलं जाईल. म्हणून गावानं एकत्र व्हा. या चिमण्यांनो परत फिरा रे. काही असतील वैचारिक मतभेद गाडून टाका आणि कांडव बसणाऱ्यांना सांगा तुम्ही कांडवच बसा, फुक्या काय टाकायला कानाने येऊ नका, अजिबात येऊ नका. तोपर्यंत गावाची टीम एकत्र होणार नाही आहे. स्पष्ट बोलतो, ऑन दी स्पॉट आपला रोखोक असते सगळा. स्लोअर माणसा हाफ ट्रॅकरचा चेंडू सीमा पार होणं गरजेचं आहे. तो ब्रँडेड फटका प्रतीक मोकल लगावतोय, तो बघायला मिळत नाहीये. फंबल झालाय, दबाव आहे. 106 धावांची गरज असताना
डीजे रॉकी खूप धन्यवाद मानेन तुझं, आमच्यापर्यंत तू पोहोचलास. आता जादू होईल, आता जादू येईल, मजा येईल. ओहो घुटना देख, तमाशा देख. LBW LBW प्रतीक मोगल मैदानाच्या बाहेर. दशकाच्या वतीनं, त्यांचे मुख्य आयोजक आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या वतीनं, आयोजकांच्या माध्यमातून या आयोजनाकरता रोख रक्कम 10,001 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचंही मनपूर्वक आभार. याच्या नंतरचा सामना कान्होबा कुंडेवाल विपक्ष नवापडा. दोन्ही संघांना विनंती करेन, मला वाटतं वाघेश्वर संघाला आपण थांबवलंय, निर्णय आधीच घ्या. साखळी खेळवी ना, येस साखळी खेळवली जाईल, नंतर तो सामना असेल. रेडी राहायचं आपण. प्रत्येक चेंडू प्रहार करावे लागेल, कारण 106 धावा करायच्या आहेत. ओहो हेलिकॉप्टर उडवलाय. लुक ॲट दॅट शॉट, लुक ॲट दॅट शॉट. इट्स अ बिग हिट. समालोचन कक्षाला मिळते अनोखी भेट. व्हॉट अ बिग हिट. षटकार. घातला गेलाय. सामना आम्ही जिंकू नाही जिंकू, पण विजय आणि पराजयामधलं अंतर कमी करण्यासाठी चांगली फलंदाजी होणं गरजेचं आहे, आणि प्रमोद पाटील तेच करतोय. प्रमोद पाटीलने हेलिकॉप्टर उडवलाय. विमानतळावरनं आता काय काय घडतंय आपल्या सांगायची गरज नाही आहे. असं म्हणतात रोज उडा, पण तो संध्याकाळी खाली या, कारण खाली तुम्हाला नक्कीच महत्वाचे आहेत, कारण मिठ्या मारणारे आणि टाळ्या वाजवणारे खाली आहेत. त्यामुळं हवेत उडू नका, हे एवढा सल्ला नक्कीच देईन. फोन बंद करतो आता मी. येस जाऊया, नो डाऊट. काय जबरदस्त फलंदाजी आहे, हार मारायला आम्ही आलोच नाही आहे. वादली फटका, चाबूक शॉट. एक धाव नक्कीच मिळेल नाही आहे, नकार दिला जातोय. पहिल्या षटकाचा निर्वाळा झालाय. धावा पटलावर बघायला मिळत आहेत केवळ 7 आणि 7. 1-7 अजूनही करायच्या आहेत. 99 धावा. 24 चेंडू 99 धावा. 24 चेंडू 99 धावा. समर्थ जसकाचा ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल पॅम्पलेट. ही किती मोठी स्पर्धा आहे. मी म्हणेन केंद्रीय चषक असं आयोजित गेल्या वर्षी झालं होतं, आणि केंद्रीय चषकामध्ये साई टीम त्या प्लॅटफॉर्मवर का खेळली मित्रा, 12वा खेळाडू, कारण गावाची एकजूट होती म्हणून ती खेळली होती. म्हणून चांगल्या प्लॅटफॉर्मवर जायचं असेल तर पुन्हा एकदा ऑलवेज डगआउट मध्ये चर्चा झाली पाहिजे. एक टीम तरच महत्व आहे, आणि ती व्हायला पाहिजे. प्रत्येक गावाला संधी आहे. समर्थ चषकाचं ते प्लॅम्पलेट बघता, तिथं तुम्हाला एकाच संधी मिळेल. एक गाव एक टीम, एक गाव एक टीम. 33 बाईक कोणाच्या नशिबात असतील आम्हाला माहित नाहीये. गुलदस्त्यात आहे. हेलिकॉप्टर उडवलाय. हेलिकॉप्टर संकेत मोकल ऑन फायर. ओहो राजा 14 नंबरची जर्सी. काय प्रयत्न करतोय, क्या बात है. राजा है ये, शहंशाह है ये. शिकायत थोड़ी ना करेगा, वो तो शिकस्त देगा, और क्या करारी शिकस्त दे चुकी है यहाँ पे. थर्ड अंपायर यस नो डाऊट WTC च्या माध्यमातून आम्ही चेक करतोय. टाळ्या झाल्या पाहिजेत राजा करता. क्या बात है. किती मोठा जरी धावसंख्या असली तरी प्रयत्नांची पराकाष्ठा. हे क्रिकेट आहे. हॅलो बोला. नको थांबा. धीरज ठाकूर का मॅन फ्रॉम
धीरज ठाकूर केलवणे यांच्या वतीनं जर साई संघानं हा पराक्रम केला, धोंडूकाका मैदानावर हा पराक्रम झाला होता, बरोबर ना? मला वाटतं खोपटे संघाने केला की तुम्ही काढलेल्या धावा त्या काढल्या होत्या. जर तो झाला तर 10,000 रुपयाचं पारितोषिक धीरज ठाकूर यांच्या वतीनं असेल. फटका फसलाय प्रथमेश तिथं इंडू अडवेल, उंच पुरा ताकदवान, बरोबर ना? काय 46 वर्ष झाली परंतु कुठंतरी आता डोळे नको ना चेक करायला जाऊ, प्रथमेश दिसतोय. सुपर, अगदी चेंडू अडवलाय चेंडू, एक ही धाव मिळणार नाहीये. प्रचंड मोठा हंगामा बघायला लागेल, हंगामा करावा लागेल. प्रमोद पाटीलला ते करावं लागेल. हेलिकॉप्टर आपल्या हातातली सगळी क्षेत्र बाहेर करावी लागतील. चिराग होईल परंतु भन्नाड वेग आहे. एकच धाव. याच दरम्यान रोहिंजन गावचे मधुकर पाटील साहेबांचं आगमन झालंय. त्यांना विनंती करेन व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. धीरज ठाकूर यांचा परत एकदा कॉल येतोय. जर धावा काढून वन साइड जो मॅच करेल त्याला तो रक्कम 40,000. धीरज ठाकूर मॅन फॉर्म केलवणे, मोठा फॅन आहे साईगावचा. क्या बात आहे, 40,000. ब्लॉक ऑल पायाच्या बोटांना चेसणारा चेंडू फेकलाय. चिराग होईल ऑन फायर. बुट चेक कर, संकेत दादा बुट चेक कर. पायाला जखम झाली नाही ना? आमच्याकडे डॉक्टर आहे. कारण एवढा जबरदस्त भन्नाड वेगानं चेंडू फेकलाय. सुपर डिलिव्हरी. मोठं आव्हान आहे परंतु दुसऱ्या सामन्याची तयारी बघायला मिळते. रोहिंजन गावचे सुपुत्र आमच्या समवेत आले गेलेत आमच्या निमंत्रणाचा मान ठेवून, म्हणून त्यांना विनंती करेन व्यासपीठावर आपण स्थानापन्न व्हायचं आहे. काय सामना पुढे रंगलाय. चिराग होईल अफलातून ही एक्सप्रेसच्या मैदानावर सुसाट धावतीये. प्रमोद पाटील एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत. राजा मात्रे विजय आणि पराजयामधलं अंतर कमी करावं लागेल आणि या धावा होताना दिसतील, म्हणून 2 धावांनी संघ पुढे सरकलाय. संघ पोहोचलाय 14च्या घरात. मी मगाशी एक विषय छेडला होता. भेंडकल गावामध्ये गेलो, 32 धावांचा स्क्वॉड होता, टीम होत्या. मी तिथं पहिल्यांदाच समालोचन केलं 1 वर्षानंतर. माझ्यावर थोडासा प्रसंग वेगळा होता, सगळ्यांना माहिती आहे. परंतु तिथं दांडा संघ खेळत होता. दांडा संघाला पराभूत करण्याचा मान अनिकेत मोकलनं केला होता खोपट्याच्या नाईट मध्ये. विषय सांगावंसं नाही वाटत पण ते आहे ते बोलायला लागतं. परंतु तिथं 32 जणांचा स्क्वॉड संपूर्ण ट्रॅक सूट होता. फटका फसलाय. चेंडू वन बाउंस सीमारेषे पलीकडे 4 धावा. तर मला सांगायचं एवढंच आहे की तिथं 32 जणांचा स्क्वॉड म्हणजे कोणती टीम कोणावरही डिपेंड नाहीये, कोणता संघ कोणावरही डिपेंड नव्हता. तसाच जर स्क्वॉड सगळ्या गावामध्ये होऊ शकेल. फक्त तुमचं एकीकरण होणं गरजेचं आहे, हे सारखं सांगतोय. हा, थर्ड अंपायर येस. भीमर बॅट्समनचा आहे का? येस. बघा हे वारंवार का सांगतोय, समर्थ चषकाचं मोठं आयोजन आणि फॉर्म्युला एकच, एक गाव एक टीम, एक गाव एक टीम. मुकुंदादा बरोबर ना? येस, गावाचं ऐक्य करण्यासाठी ही संधी आहे. बघा 33 बाईक तिकडे, केंद्रीय चषक तिकडे होता. मिलिंद दादा बरोबर. मिलिंद सर प्रचंड खुश आहेत, गालातल्या गालात हसतायत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. धावा धावपटलावर बघायला मिळत आहेत 18 धावा. येस 18 धावा. आता गिअर चेंज करावं लागेल. नारपोलीच्या मैदानावर जी खेळी बघितली होती संकेत मोकलची, ती खेळी त्याला करावी लागेल, ती खेळी त्याला आठवावी लागेल. त्या जुन्या फॉर्म मध्ये वापसी करावी लागेल. भले हारला सामना तरी हरकत नाही आहे, परंतु चांगला खेळ व्हायला गरजेचं आहे. पिरकोन गावचं म्हटलं ते धोंडूकाका मैदान आहे, ते मैदान आणि हे मैदान देखील लकी नाहीये साई संघाला, कारण ह्या धावा भरपूर होता त्यांच्या विरोधात. खोपटा संघाने मला वाटतं तो पराभव तुम्हाला दाखवला होता असं मला आठवतंय. हो, जबरदस्त फटका. परंतु एकच धाव मिळेल. सिद्धेश आहे तिथं, 18 नंबरची जर्सी झपकन चेंडूवर आली. सिंगल धाव. रोहित नावाचा धूर्त कर्णधार प्रचंड वेगानं गोलंदाजी करतोय. त्यानं काय फलंदाजी केली, त्याला जी जीवदानं दिली त्याचा फायदा नक्कीच त्याने घेतला. आणि तो असा घेतला कारण त्याचं कारण आहे ती इलेक्ट्रिक स्कूटी, प्रत्येकाच्या डोळ्यात ती चमकते. जबरदस्त फटका प्रमोद पाटीलच्या माध्यमातून, परंतु जमिनीला घासात गुदगुल्या करत आलाय.
परंतु सिद्धेश बॅकिंगला आहे आणि ही बॅकिंग सगळ्यात महत्वाची आहे. नाही तर धर तू चेंडू तुझा तू बघ असं काय केलं ना की मला लय राग येते, पण तसं होताना दिसत नाही. म्हणजे किती मोठ्या धावसंख्या आहेत परंतु सुस्तावलेला नाहीये भोला तावरा संघ. त्याला माहिती आहे ही ट्रॉफी जी आहे ना ती वाजत गाजत आमच्या गावात गेली पाहिजे, प्रत्येक कर्णधाराचं स्वप्न आहे. शॉट ऑन पूल सक्सेसफुल आणि षटकार. गावाचं म्हटलं साई म्हणजे आई, आणि साई म्हटलं की काय सांगावं, श्रद्धा शबुरी. डोक्यावर बर्फाची लादी ठेवा, तोंडात साखर ठेवा, जग जिंकता येईल, गाव देखील जिंकता येईल. बरोबर दादा? 12वा खेळाडू खुश आहे, समजलाय तो त्याला मी काय बोलतोय ते, आणि डगआउट मध्ये देखील समजलेत काय बोलतोय मी. लवकर लवकर काहीतरी खुशखबर मिळाली पाहिजे. यस, नो डाऊट. रोहित येतोय, आणखी एक तडाखा. व्हाट अ बिग हिट, व्हाट अ बिग हिट, सेन्सेशनल. संकेत नावाचं वादळ मैदानावर घोंगावत आहे. सुपर्ब शॉट. क्या बात है, क्या बात है. संकेत मोकल ऑन फायर. क्या बात है. हे वादळ मैदानावर घोंगावत आहे आणि गरज आहे, गरज आहे. संकेतने संकेत दिले, रोहितला सोडलं नाहीये. हम भी किसी से कम नहीं है, परंतु झेल पकडला जाईल का? इशारा, फणसाचा इशारा नक्कीच येईल. फलंदाज बाद. संकेत मोदक स्वतः मैदान सोडतोय. वाह, टाळ्याचा गजर झाला पाहिजे या खेळाडू वृत्ती करता, संकेत मोकल करता झाल्या पाहिजेत. सुपर बॅटिंग. सचिन तेंडुलकर कित्येक वेळा मैदानाच्या बाहेर आला आणि ती तुलना मी करणार नाही आहे, परंतु असल्या मोक्याच्या क्षणी स्वतःहून बाहेर निघणार आणि या टच मध्ये असताना भले तो सामना जिंकून देऊ शकत नव्हता संकेत, परंतु तो चांगला खेळ देखील इथं करू शकत होता, परंतु स्वतःहून बाहेर निघलाय. हे खूप चांगले संकेत आहे. संकेत नक्कीच तुझं कौतुक करेन. जयंत सामन्याकडे प्रमोद पाटीलला पकडला जाईल. यस, नो डाऊट. झेल पकडलाय तिथं. प्रशांत झेल पकडलाय, प्रशांत बाद झालाय आणि झेल पकडलाय तिथं. मला वाटतं बाबू दिसतोय, बरोबर ना? श्रीकांत बाबू दिसतोय तिथं. काल वशिणी गावनं लोधिवली खालापूर मध्ये 2 नंबरचं पारितोषिक मिळवलं, परंतु मी खुश नाहीये. का नाहीये माहितीये का? कारण अजूनही आमची टीम संतुलित नाहीये, अजूनही आमची टीम संतुलित नाहीये. हा, या दरम्यान आपण सत्कार घेऊया. रवी पाटील मॅन फ्रॉम आवरे यांच्या वतीने या स्पर्धेकरता 1001 रुपयाचं पारितोषिक दिलं गेलंय. मी त्यांचा यथोचित मान सन्मान नक्कीच करेन. तत्पूर्वी समर्थ चषकाचे मुख्य आयोजक तथा भारतीय जनता पार्टीचे उरण तालुका बीजेपीचे उपाध्यक्ष माननीय मुकुंद गावण साहेब आमच्या या स्पर्धेकरता आले. त्यांचा यथोचित मान सन्मान करण्याकरता आम्ही विनंती करेन रोहिदास पाटील साहेबांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण मुकुंद गावण साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. तत्पूर्वी आपण रवी पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान करूयात. आवरे गावचे धीरज ठाकूर केलवणे यांच्या वतीनं 5 नंबरची जर्सी. प्रशांत वाघमंजे लगातारचे 3 षटकार 5000 रुपये. एटीएम खुले झालेत. क्या बात है, प्रचंड मोठा फॅन आहे.
रवी पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान. हल्ला चढवलाय पहिला षटकार. व्हॉट अ विकेट. साई गावाचे मधोमधी मुकुंद गावड साहेबांचा आपण यथोचित मान सन्मान करूयात. भारतीय जनता पार्टीचे उरण तालुक्याचे उपाध्यक्ष तथा समर्थ जत्रेचे मुख्य आयोजक आमचे परम मित्र मुकुंद गावड साहेब. समाजकारण असो राजकारण असो षटकार चौकारांची आतषबाजी. वागेश्वर पिरकोन संघाचा ऑलराऊंडर खेळाडू हा अथक प्रवास. अगदी गरिबीतून पुढे आले व तो गरिबीला न विसरता अगदी सगळ्यांना न्याय देणार हे व्यक्तिमत्व आमच्या सोबत जोडलं गेलंय. म्हणून त्यांचा यथोचित मान सन्मान. या स्पर्धेमध्ये माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण आपल्या मनात चिरंतर राहावी म्हणून सन्मान चिन्ह देऊन मुकुंद गावड साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. धन्यवाद साहेब. चेंडू पूर्व मैदानाकडे. चेंडू फरार झालाय. आता चिरनेरला पोलीस कंप्लेंट करण्यासाठी FIR ला खूप वेळ होईल. तत्पूर्वी आपण काय करूयात, नवीन चेंडू मैदानाकडे पोहोचूयात. 11 चेंडू 68 धावांची अजूनही गरज आहे. फार मोठा पल्ला आहे परंतु धावांचं अंतर, विजय आणि पराजयामधलं अंतर कमी करण्याकरता प्रशांत वाघबंचला प्रयत्न करावे लागतील. प्रमोद पाटीलला प्रयत्न करावे लागतील. हा धुरंधर कर्णधार कोण, केवाय गावड साहेबांचा यथोचित मान सन्मान करावायचा. पिरकोन गावचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व, त्यांचाही यथोचित मान सन्मान आम्हाला करावायचा आहे. विनंती असेल आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. येस, नो डाऊट. येस, नो डाऊट. चाबुक शॉट, चाबुक शॉट. सत्य भोईर काही करू शकत नाही. चौकार. येस, या दरम्यान आपण स्वागत करूयात रोहिंजन गावचे सुपुत्र माननीय मधुकर पाटील साहेब आलेत. रोहिंजन गावचे एक अष्टपैलू क्रिकेटर आहेत. येस, ओके. क्या बात है. अफलातून फलंदाजी. हार मारायला आम्ही आलेलो नाही आहोत, कारण हार आम्ही फक्त हारवाल्याच्या दुकानात मागतो. क्या बात है. 17 नंबरची जर्सी खतरा बनून राहिली सध्या तरी. आता धावा धापटलावर आहेत 42. 10 चेंडू 64 धावांची अजूनही गरज आहे. ओहो, बॅट अगोदरच फिरली. ब्लाइंडेड फटका मारण्याचा 17 नंबरचा फलंदाज करतोय, अर्थात स्वतः कर्णधार आहे गावदेवी साई संघाचा प्रमोद पाटील. बॅट रडारवर घ्यावे लागतील. परफेक्ट मिडल ऑफ द चेंडू घ्यावा लागेल. मच्छिंद्र मोकल सर तिथे दिसत आहेत, तेही तेच सांगतायत. स्माईल आहे त्यांच्या चेहऱ्यावर, कारण एक जबरदस्त एक घातक गोलंदाजी करणारा गोलंदाज मी त्याला बघितलाय. इट्स अ बिग हिट. वाह वाह. या खेळीची अपेक्षा आहे. टाळ्यांचा गजर गजर आणि गजर. परिस्थितीने कवच कुंडला काढून घेतले म्हणून झालं काय. ए मित्रा, परिस्थितीनं जरी कवच कुंड काढून घेतले म्हणून झालं काय. मैदानातून पळ काढायचा नसतो, कारण का हरलो तरी चालेल, नाव करण्यासारखं गाजलंच पाहिजे. आणि प्रमोद पाटील सबसे कातिल प्रमोद पाटील प्रयत्न करतोय. क्या बात है, क्या बात है. ओहो, शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू फर्रार फर्रार. 4 धावांकरता फर्रार. येस, नो डाऊट. डीजे तू ठोक. धावा 52 धावा. टाळ्या झाल्या पाहिजे. संकेत मोकल. सामना अजूनही संपलेला नाहीये. काही नाही, खेळतोय. लीडिंग फ्रॉम द फ्रंट प्रमोद पाटील ऑन फायर. 11 मध्ये 34 धावांची भेदक खेळी. क्या बात है, क्या बात है. ओहो, फटका फसलाय. नजर लागली आणि झेल पकडलाय. प्रमोद पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. हॅलो, धीरज ठाकूर, तुमचं एक महत्वाचं वाक्य होतं, एका प्लेयरने 40 धावा करायला पाहिजे होता, 40,000 मिळाले असते. दुर्दैव संघाच्या नाही. ए मित्रा, 40,000 आहेत, असं कसं होईल.
कान आहेत माझे, तरी ते फोन करत असतील. 40,000 वाढणं सोपं आहे का? एक पगार आहे अख्खा. घरी घेतील का गृहिणी त्यांच्या? वहिनी सांगतील तिथंच राहा, तुम्ही साईलाच राहा. बरोबर ना धीरज दादा? हा, धावा पटलावर आहे तब्बल 52. सिद्धेश भगत आलाय गोलंदाजी करता. कौतुक करेन प्रमोद पटीचं. काय वादली इनिंग खेळलाय. जे फटके अशक्य आहे हे रील्स बनवा तुम्ही. आज साई गावामध्ये रील्स बनल्या पाहिजेत. या फटक्यांच्या रील्स बनल्या पाहिजेत आणि गरजेच्या आहेत. मी नेहमी कौतुक करतो, ऑन दी स्पॉट बोलतो, तर ऑन दी स्पॉट जे काय असेल ते समोरासमोर. यस, चेंडू निर्धाव. फुलं नका टाकू, कारण इथं माईक खेचतंय, लाईव्ह चालू आहे म्हणून तुम्हाला कुठं नेत नाही. मीही जात नाही, तो भाग नंतरचा. योगेश दादा बरोबर. कडक कडक शॉट, इनसाइड आउट फटका खेळलाय. झेल जमीनला दान तद्वत घडलंय काय? जमीनला खासत चाटत पुसत सीमा रेषे पार 4 धावां करता. फायटर जेट तेजस पाटील कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. लांब 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 दूरवर फेकलाय. शेताच्या वरतून कांड्याच्या पलीकडं. वर विकेट. म्हणजे करता लगातारचे 3 षटकार 5,000 रुपये. 1 षटकार आलाय. 2 षटकार येतील का? आज दिवाळी साजरी करू. छोटा पटाखा, ये तो बड़ा पटाखा है. छोटा पटाखा इनको कौन बोलेगा मेरे भाई? प्रशांत वाघपंच ऑन फायर. वाघा सारखा लढ रे मित्रा. अजूनही सामना तुम्ही हरलेला नाही आहे. क्या बात है. हा सामनाच रोमहर्षक आहे. क्या बात है. ओहो, क्लासिकल क्लासिकल. ओहो, लॉंग ऑफच्या डोक्यावरून. व्हाट अ विकेट, व्हाट अ विकेट. व्हाट अ पॉवर बिहाइंड दैट शॉट. नाम तो सुना होगा. प्रशांत वाघपंच म्हणतात या देहाला. क्लिअर क्लिअर केलाय. फटका आला. संकेत दादा 5,000 मिळतील. किती त्याला सांगून घे पहिले. आवाज त्याला काहीतरी दिसत नसेल तर सांग त्याला. 5,000 धीरज ठाकूर घेऊन बसलाय. एटीएम खुले झाले, नो डाऊट. 2 चेंडू 1 षटकार येईल का? ओहो, ब्लॉक हॉल. सिद्धेशला करू दिलं नाही आहे. 5,000 ची पार्टी नको नको म्हणून हा चेंडू ब्लॉक फेकलाय. काय भन्नाट वेग आहे. सुपर्ब सामना. 12वे खेळाडू शांत आहे. क्या बात है. सामना कुणीही जिंकू द्या, प्रेक्षकांची मन जिंकून गेलाय. 1 वे सामना झालाच नाही मुळात. क्या बात है. ओहो, गुडनाथ. एक तमाशा. निर्धाव चेंडू. हरकत नहीं है. एक हार से कोई फकीर नहीं बनता और एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता. प्रतीक, होणाऱ्या चुकांपासून बोध घ्या आणि चांगला खेळ तुमच्या माध्यमातून पुढच्या स्पर्धेकरता होऊ द्या. जाताना सावकाशच्या संकेत द्या. यस, नो डाऊट. मिलिंद सर देखील थोडे नाराज, परंतु अजूनही वेळ गेलेली नाही आहे. माझ्या शब्द